नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराज, जय जाऊ. तर आता आपल्यासोबत महाराष्ट्र चॅम्पियन श्री शंकरराव निंबाळकर, वालचंदनगर बाहुबली कुस्ती आखाडा निंबाळकर माळा येथील वयोवृद्ध एक जवान 79व्या वर्षी एक महाराष्ट्र चॅम्पियनच्या पदवी प्राप्त करणारा आणि स्वतःची तालीम एक नामांकित करून बाहुबली कुस्ती आखाडा चालवणारा आणि 10वा नातू पैलवान बनणारे एक आदर्श कुस्ती खेळाडू श्री शंकरराव निंबाळकर तर यूट्यूब चॅनलवर कुस्ती पार्ट 1 पार्ट 2 वालचंदनगरचा वारकरी संप्रदायातला खेळाडू. तर मित्रांनो, हे जे पैलवान आहेत, शंकर पैलवान आहेत, महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. ह्यांची ओळख म्हणजे मी येतो होतो फोन शिरसला येता येता पैलवान मला गाठ पडले. मला माहीत बी नव्हतं हे पैलवान आहेत. तर मी त्यांना फोन शिरसमध्ये आणून सोडत होतो. तर इथंच आपल्या शिवकालीन मंदिर आहे त्रिपुरा म्हणून. तर ह्यांची असंच बोलत आमचा विषय निघाला की तुम्ही काय करता. तर त्यांनी म्हणले मी पण एक महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान आहे. तर खरंच तालीम आहे त्यांनी ते स्वतः तालीम चालवतात आणि एक वस्ताद म्हणून आदर्श वस्ताद काम करत आहेत. तर पैलवान, आपल्या राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट दिल्याबद्दल मी शिवभक्त आकाश शिंदे तुमचं मनापासून खरंच आभार मानतोय. खरंच तुम्हाला भेटून एवढा आनंद झाला. एक जाणकार पैलवान भेटले. आज त्यांच्याशी माझा संवाद साधला की एवढा आनंद झाला की एक जाणकार म्हणजे तुमच्या वयोगटामध्ये एवढे मोठे पैलवान होते. आबासुळ आहेत, अजून भरपूर असे नामांकित पैलवान आहेत. तर तुमच्या म्हणजे असे तुमची ज्यावेळेस कुस्ती होते तेच तुमचं एक आता एक क्षण आहे का की तुम्हाला सांगा असं वाटतं तुमची कुणावर कुस्ती जास्त सगळ्यात जास्त? नाही, कुस्ती क्षेत्रात मी जुना काळातला एक जे महाराष्ट्र चॅम्पियन, महाराष्ट्र केसरी, मारुती माने, लक्ष्मण वडार, दादा चौगुले, युवराज पाटील ह्या कारकिर्दीत जुनी मोतीबाग कोल्हापूरची त्या तालमीत मी प्रॅक्टिस करत होतो. आणि सर्वसामान्य भारतातील नामांकित पैलवान सतपाल सिंग, करतार सिंग दुबल आणि हनुमान सिंगचे पट्टे यांच्या सगळ्यांचा माझा परिचय आहे. मी बोरामणीला परीक्षा द्यायला जाणार आहे. त्यामुळे मला महाराष्ट्रातल्याच काय परंतु नॅशनल आणि हिंद केसरी या परवाच आता महेंद्र गायकवाड यांची कळंबी ते 1,51,000 रुपये देऊन त्याचा हिंद केसरीचा आमच्या हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये फडतरे, उत्तम फडतरे यांनी सत्कार केला. आपल्या ह्याच गावातले विष्णू गोरे त्या कार्यक्रमाला उपस्थित